मम्मीला माहित नाही, प्रतीक्षाला घेऊन आलोय मी. कमेंट मध्ये बऱ्याच जणांनी विचारलेला का त्या ताई कोण आहेत ज्या बिर्याणी. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मी चाललोय प्रतीक्षाला आणायला. तर आता मी निघालोय विगरवरून ओल्याला जायला. तिथून प्रतीक्षाला पिकअप करणार आहे आणि नंतर जाणार आहे वाशीला. आणि नंतर घरी येऊन काहीतरी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे. जे बरीच लोक मला कमेंटमध्ये एक प्रश्न विचारतात, त्याबद्दल मी काहीतरी बोलणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. प्रतीक्षाला ओल्यावरून घेतले, आता जाणार आम्ही वाशीला. वाशीला जरा खाणार पिणार आणि येणार. तर आता आम्ही बऱ्याच दिवसात ना एअरपोर्ट रोडला आलेत. एअरपोर्ट रोडवरून चाललेत कारण या साईडला ट्रॅफिक कमी भेटते म्हणून. तर आत्ताच आम्ही वाशीमध्ये पोचलेत आणि आता चालू आम्ही तुलसी एनेक्समध्ये. प्रतीक्षाला थोडी खरेदी करायची आहे. कसे छोटे कमी करून मस्त वाटेल. बघू बघू. मस्त आहे. दुसरा काय बघत होती ना? बांगड्यांचं काय झालं? कुठला घेतला? खड्यांची. कधी खडी निघाले, मोठी निघाले, काय झालं? देशूची म्हणजे लावून फ्री ऑफ कॉस्ट लावून येणार. हो. बघू. त्याला परत लग्न करायला सांगू आपण. आताच खरेदी झालेली आहे आमची आणि आता निघालोय घरी जायला. काहीतरी खायचं का काहीतरी? तुम्हाला मग तुला नाही भूक लागली? चल बघू. चल. तर आता निघालो आम्ही घरी जायला. घरी म्हणजे विगरला जायला निघालोय आम्ही. तर मध्ये थांबून जरा मार्टमधून चिप्स आणि खायला घेतला थंड वगैरे आणि पोचलो घरी. आणि मम्मीला माहित नाही, प्रतीक्षाला घेऊन आलोय मी. मम्मीची रिॲक्शन बघू आता. थांबा. मी प्रतीक्षा काय कुठं आले? नाही आली. नाही आली. नाही आली मम्मी. ती दिसत तुला कुठं? बघ. नाही आली.
काय माझं नाव घेते ना तू? मग ही बघा हिचं नाव अंतरा आहे. अंतरा हिला सगळी हा. काय बोलतोस तू? मी बोललो का तुला? बघ हे ग माझं नाव सांगतोस तू? बारक्याची करवली करवली. बस प्राजक्ताला भेटली का तू? मी फक्त मोबाईल हाताला आहे तिला मी फक्त गाडी कुठं मागच्या गाडी दिसलो. माझं नाव सांगतो ना, मी नाही आणली बोलतोय. पनीर चिल्ली, आजचा मेनू पनीर चिल्ली. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर पुढच्या ब्लॉग मध्ये टाकतो मी. आपण बोललो काय बोललो मम्मी? तिच्या काळाने बोललो ना फोन करून तू नाही तर मला नाही यायचं दोघी पण तिची पण मग ते आली. अंतरा म्हणजे काय, तू गणपतीना काय करणार आहेस? तिला काहीतरी हाल पत्ती घेणार पत्ती घेणार आहे फक्त. पत्ती आता आणले ना मी पाठी पहिले रेसिपी बघा ही चिल्लीची. काय काय टाकलं आता याच्यात? आलं लसूण चिंग्सचं टाकलंय मिक्स. आता सोया सॉस आवाज 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 काहीच नाही. आलं लसूण क्रश करून टाकलंय. कांदा आहे, शिमला मिर्च आणि आता सोया सॉस चिली सॉस. आणि ते पनीरला काय कसली कोटिंग केली? कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली आणि ते डीप फ्राय केलं. ये 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 ये. ही बघा चिल्ली बरोबर झाली. काय विषय आजचा? मामाचा विषय काय नाही, मामा गावात आहे ना हा आणि मामा मोकाट आहे. त्याच्यामुळे मामा इथं 4 फेऱ्या मारलं. बहिणीवर जीव आहे, आता बहिणीचा जीव किती तुम्हाला माहित नाही, पण मामाचा बहिणीवर जीव आहे म्हणून नाही येत. जीव आहे तर जपलो तो भेटू पुरं. पण मामाचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. थांब, या रक्षाबंधन पासून माझे पण पहिला एक वेळ होता, आम्ही विकेकर म्हणून चॅनल परत मी चालू करणार आहे रक्षाबंधन. मामाला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. मामाचा चॅनल आहे. मामा चॅनल आहे, तुम्ही आता नवीन फॉलोअर्स आहे. थांब जरा सांगतो त्याचा विषय तुम्हाला सांगतो मी. माझे पण चांगले सबस्क्राईब होते. मी बंद करण्याचा विषय असा होता, थोडासा आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम झालेला. काय माहितीये का, मी रक्षाबंधनला माझे व्हिडिओ चालू करणार आहे. माझी पहिली व्हिडिओ येईल रक्षाबंधनला. मी माझा मी ब्लॉग बंद केले. भरपूर कमेंट्स यायच्या चालू करा तुम्ही ब्लॉग. पण आमच्या घरामध्ये एक अशी दुर्दैवी घटना घडली का कुणाच्याच आयुष्यामध्ये घडू नये असा प्रकार आहे. तुम्हाला मी सुरजला बंटी बोलतोय. बंटी पण कधीतरी कळविल माझ्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला तो विषय मी सांगेन. त्यावेळेस असा मूड निघून गेला आमचा का म्हणजे आमचं आयुष्यच बरबाद झाले. आता विषय होता तो तुम्हाला नक्की कळवेन. बाकी काही विषय नाही.
मामा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, कारण मामा लांब राहत नाही. मग आम्हाला काही एवढं विशेष काम पण नसतं. आणि मामाचं पण मी चालू करणार आहे. माझं चॅनलचं नाव आहे अनिल विदर्कर. आवर्जून तुम्ही सर्वही बघा आणि मामाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. मामाला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि मामाचं चॅनल पण बघत जा. मामाच्या व्हिडिओ मस्त असतात. माझ्या जुन्या पण व्हिडिओ भरपूर आहेत. मी मागच्या 2-3 ब्लॉगमध्ये मला कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी विचारलेलं का त्या ताई कोण आहेत ज्या बिर्याणी बनवतात, त्यांचं तोंड फेस नाही दाखवत तुम्ही. तर ती माझी बहीण आहे. आणि तुम्हाला विषय सांगतो काय झालेलं आमच्या घरात. आमचा भाचा इथं तुम्हाला स्क्रीनवर साईडला दिसत असेल व्हिडिओ बघा ती. हा 2 वर्षापूर्वी आहे ना, 4.5 वर्षाचा होता तो. 2 वर्षापूर्वी त्याला नाही आजार काहीच नव्हता आणि त्याला अचानक ब्रेन स्ट्रोक आला. जवळजवळ 11 दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. 11 दिवस त्याला ठेवलेला, पण काय देवाच्या पुढं आपण काय करू शकत नाही. त्याच्यामुळे आहे ना माझी बहीण ती जरा याच्यात डिप्रेशनमध्ये गेली. तर ती एवढी डिप्रेशनमध्ये गेली ना का साईडला ॲम्ब्युलन्सचा जरी आवाज आला ना तरी अजून तिचा अंगाचा थरथर कापतं. तर तिला याच्यातनं बाहेर काढायसाठी कशात ना कशात तरी आम्ही मग्न करत असतो. त्याच्या आठवण तर जाणार तर नाही आयुष्यभर, पण तिला कशात तरी मग्न करून आम्ही बाहेर काढायच्या मार्गाला आहे तिला. ती जेव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा आपण यूट्यूबला दाखवू तिला, पण सध्या नाही दाखवू शकत. ती कम्फर्टेबल नाही. अशी गोष्ट घडत होता, हे व्हिडिओ चालू होते. देवाच्या कृपेने तिला आज मुलगी झाली. तिचा आज वर्ष पूर्ण झाला आणि एवढी सुंदर मुलगी आहे. क्षम ते आमच्या भाषा जाते आणि ती पण तुम्हाला नंतर बघायला भेटेल. खूप गुणी आणि खूप चांगली मुलगी आहे. एवढे आम्ही आता समाधानी झालो. मी आणि माझे 2 भाऊ असतील, म्हणजे मामावर्ग सर्व, यांचे घरचे तिकडचे सर्व आनंद वाटला मनाला. काय होईना आमचा एवढा व्यक्ती आम्हाला परत भेटली आणि तोच आमचा आहे. या हिशोबाने त्यांना म्हणतात. मामाची तुम्हाला सांगतो आता, माझ्या 2 भाषांची लग्न झाली. मामाची डबलनी पावर वाढली. ती डबलनी पावर कशी वाढली म्हणजे मला 2 समजा माझ्या जशा मुली आहेत, माझ्या 7 मुली आहेत. म्हणजे मला स्वतःला एक पण मुलगी नाही. भावांच्या आणि ताईच्या मुलगा अशा 7 मुली आहेत. त्यांच्यानंतर या 2 मुली मला भेटल्या. मग याची म्हणजे डबल पावर झाली. माझी जर पावर सर्वात जास्त आहे त्याच्यामुळे मामा कधीच घाबरणार नाही. हे बघा या मुली. तू आजारी आहेस बोलतो. मला सगळे फॉलोअर सांगतो. मामी साहेब आता गणपतीने एक गाणी काढले. तो गाणी पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तो दुसऱ्या मोठ्या चॅनलवर बघायला येईल. त्याही त्यांचा गणपतीचा गाणी वेगळा आहे. तर आपल्या चॅनलवर काय बघायला भेटणार नाही. फक्त त्यांचा रोल आहे नाचण्याचा. कोण आहे सिंगर? कोण आहे सिंगर? सिंगर आहे परमेश माली आणि सोनाली गोहिल. नक्की बघा तुम्ही. त्यांच्यासोबत तुम्हाला ऍक्टिंगला बघायला भेटेल भक्ती पाटील आणि कोण दुसरा देता पंकज ठाकूर आणि भक्ती ठाकूर. पंकज ठाकूर आणि भक्ती पाटील. ती प्रतीक्षा यांच्या घरी पण आम्ही बोलवलेली त्या एकदा गौऱ्याला गणपतीला. आणि गणपतीला तुम्हाला गणपतीला सर्व ज्याला जमत असा या गणपतीला दर्शन करा. भले फोनमध्ये तरी दर्शन करा गणपतीचा. तुम्हाला व्हिडिओ गणपती 100% आमच्या इथं पण या गणपतीला आणि मामांच्या इथं पण या गणपतीला आहे ना. प्रत्येक दिवशी 10 दिवसाचा 10 ब्लॉग बघायला भेटतील. मामांच्या इथलं पण भेटतील, मामाच्या चॅनलवर, माझ्या चॅनलवर पण भेटतील, आमच्या इकडचं मामांचं पण भेटतील. मम्मी काय विचार करता? काय नाही जायचं होते घरी आज. काय हाय गाईज. बोल हाय गाईज. हाय गाईज. हा प्रतीक्षा काय बनवतो मग? पनीर चिल्ली बनवतो. काय सांगते? काल बनवलेली पनीर चिल्ली. पनीर बुर्जीचा चालू आहे. पनीर, कोथिंबीर, कांदा, मिरची, टोमॅटो नाही का, आणि या शेंगा उकडल्यात. नंतर काय
किती टाकलं. राहू दे. आता आम्ही चाललेत मामांच्या इथे. मामांचं घर काय लांब नाही, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. मामी जरा आजारी पडली म्हणून मामीला बघायला चाललो आम्ही सर्व. बोलता बोलता आम्ही पोचलो मामांच्या घरी. चिंबोरे घेऊन बसले मामा. बघा 2 शेफ आलेले आहेत, मास्टर शेफ. काय चालू आहे रे तुमचा? चिकन. श्रावण नाही का तुला? हो, आले. त्या दोघांना आले. आपल्या दोघांना आपण वेळा केला. डॉक्टर पण आलो. मामा जेवलं? नाही, त्यात तिच्या मायराला आम्ही घेऊन आलो गावात. ह्यो आमचा मोठा मामा आहे. हाय. हा ऐकर हा. पप्पा फोन करी होता, मायराला घेतलेली होती. आणि ही मोठी मामी. फोन कट केला. बघा कसं गेम खेळायला बसले. ही आमची मामांची आई. आई ऐकर. हा टीव्हीवर दाखवेल तुला प्रिन्स नंतर. तुला श्रावण नसतं ना? आता श्रावण धर आता. मामीचं काही राहुल पण धरणार ना मामी. मामीला डॉक्टर भाजी खायला चांगले. आता बघू काय भाजी काय भेटलो. हा आमचा मधला मामा आहे. मामा ऐकर चल. मामा सगळं मामा चिंबोरे घाता ना. पत्ती गेलो होतो काल. पत्ती गेलो होतो काल ब्लॉग मध्ये दाखवले बघ पत्ती ते घालायला सांगतो पिया कुठे गेलता? क्लासला. तुझा कसला क्लास? बापरे. हा ची मधली मामी. आणि हा शुभम मधला. गावांची पाहुणे ही मायरा. ए मायरा ऐकर आहे. त्या दात पडलं का? रूट केली गेली नाही, ही बंटी गव्हांची कोलीने. हे बघा, ही अशी गव्हांची कोलीने. अशी एक आमची दापोलीची कोलीने. ती रस्त्यावर कच्ची झाला. तुला लावलं कापणार आहे. तर नंतर मामांच्या इथून आम्ही गेलो घरी, कारण झालेला जेवणाचा टाईम. आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला लवकरच येईल. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.